तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेले आहेत आणि अर्ज केल्यानंतर खूप सारे शेतकरी बांधव मला विचारणा करतात की आमचा बोरवेल इतका फूट खोल आहे तर पाणी मारेल का? तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत की किती फुटापर्यंत आपला जो सोलर पंप आहे तो आपल्याला पाणी हा देऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मला विचारणा केली होती की आमचा बोरवेल इतका खोल आहे आणि त्याच्यामुळे आमचा जो सौर कृषी पंप आहे तो पाणी मारेल का आणि किती फुटापर्यंत जास्तीत जास्त सौर कृषी पंप हा पाणी मारू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, वेगवेगळ्या HP नुसार हा सौर कृषी पंप तुम्हाला पाणी देऊ शकतो. जर तुमच्याकडे 3 HP चा सौर कृषी पंप जर असेल तर जास्तीत जास्त तुम्ही 250 ते 350 फुटापर्यंत तुम्ही ती मोटर सोडू शकता जास्तीत जास्त. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 70 मीटर हेच हेड त्या कंपनीकडून अवेलेबल केलं जात असतं आणि 70 हेड पेक्षा जास्त मोटर तुम्हाला दिली जात नाही, कारण त्याच्यामध्ये शासन निर्णयानुसार तुम्ही 200 फुटापर्यंतच तुम्ही खोदकाम करू शकता किंवा बोरवेल घेऊ शकता. 200 फुटापर्यंतच पाणी उपसण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. फक्त तुम्ही 200 फुटापर्यंतच तुम्ही पाण्याचा उपसा हा करू शकता, असा त्याच्यामध्ये भूजलचा काहीतरी सर्वे आहे किंवा जी आर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 70 मीटर पर्यंत हेडची मोटर तिथे दिली जाते. तर तुम्ही जर काही विनंती करून वगैरे जर तुम्ही जर जास्त हेडची मोटर जर निवडली तर तुम्ही तिथे घेऊ शकता, परंतु माझ्या माहितीनुसार फक्त तुम्हाला 70 मीटर स्टेजची मोटर दिली जाते. आणि जर तुमचा जर 3 HP चा जर सोलर पंप जर असेल तर जास्तीत जास्त 250 ते 350 पर्यंत तुम्ही त्या मोटरीचं पाणी तुम्ही वरती घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये पाण्याची कॅपॅसिटी खूप किंवा पाणी मारण्याची कॅपॅसिटी खूप कमी असणार आहे, कारण इतक्या बोर खोल असताना आणि 3 HP ची मोटर असताना तिथे जो पाण्याचा डिस्चार्ज आहे तो डिस्चार्ज तुम्हाला तिथे खूप कमी भेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर डिस्चार्ज जर तुम्हाला जर वाढायचा जर असेल तर तुम्ही जो आपल्या बोरमध्ये जो आपण जो पाईप टाकतो मोटरीला जो कनेक्ट असतो त्याची जर साईज जर तुम्ही जर कमी जर घेतली तर थोडंफार तुमचं ते पाणी वाढू शकतं. कारण जितका मोठा पाईप तुमचा जर असेल 2 किंवा 2.25 इंचीचा जर तुमचा मोटरीला जर पाईप जर जोडलेला असेल तर तितका त्या लोड त्या इम्पेलरला जास्त लोड तिथे होणार आहे. त्याच्यामुळे ते पाणी मारण्याची जी कॅपॅसिटी आहे ते तिथे कमी होणार आहे किंवा लोडवर तुमची तिथे मोटर चालणार आहे. जर तुमचा जर बारीक साईजचा जर पाईप जर असेल तर जे मोटरीवर किंवा इम्पेलरवर किंवा आपला जो पंख्यावरती जो लोड पडणार आहे तो लोड कमी पडणार आहे. आणि लोड कमी पडला की ती मोटर फिरण्याची जी गती आहे ती गती किंवा RPM तिथे तुम्हाला जास्त भेटणार आहे. आणि RPM जर जास्त भेटलं तर तुमची जी मोटर आहे ती मोटर गरम होणार नाही किंवा जे जॉईंट वगैरे तिथे जाण्याची कॅपॅसिटी किंवा तिथं शक्यता असते ती शक्यता सुद्धा तिथे कमी होणार आहे. कारण जर तुमचा जर मोठा पाईप असेल 2-2.5 इंचीचा बोरवेलमध्ये आणि जर त्याच्यामुळे काय होणार आहे तुमचं जे काही वेळेस तुम्हाला ड्राय रन सांगणार आहे किंवा ओव्हरलोड सांगणार आहे किंवा तुमचा जॉईंट वगैरे तिथे जाणार आहे, असे जे फॉल्ट आहेत तिथे तुम्हाला येणार आहेत. जर तुम्ही जर पाईपाची साईज जर कमी जर टाकली तर हे जे फॉल्ट वगैरे येतील किंवा हे ज्या समस्या येणार आहेत ते तुम्हाला तिथे कमी येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं तुम्हाला मोटर बोर खाली सोडायची आहे तेवढा तुम्ही होता होईल तेवढं शक्य तुम्ही जो पाईप आहे तो पाईप कमी साईजचा तिथे वापरला पाहिजे. कमी डायमीटरचा पाईप तिथे तुम्ही वापरला पाहिजे. हे झालं 3 HP ची मोटर पर्यंत तुम्हाला 250 ते 350 पर्यंत तुम्ही सोडू शकता. जास्तीत जास्त 350 त्याच्यावरती तुम्हाला सोडू नका, त्याच्यावरती तुम्हाला पाणी सुद्धा मारणार नाही. याची कॅपॅसिटी फक्त 210 ची आहे. कंपनी फक्त 210 फुटापर्यंतच याची कॅपॅसिटी तिथे कंपनीची अलाउड आहे. पण तुम्ही जास्तीत जास्त 250 फुटापर्यंत तुम्ही सोडू शकता. त्याच्या खाली तुम्ही सोडू नका, पाणी सुद्धा मारणार नाही. हे झालं 3 HP साठी. आता 5 HP ची मोटर किती खोलपर्यंत पाणी मारू शकते? तर शेतकरी बांधवांनो, तुमची जी मोटर आहे 5 HP ची ती 300 ते 350 फुटापर्यंत तुम्हाला तिथे पाणी तुम्हाला देऊ शकते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो पाईप आहे तो पाईपाची साईज सुद्धा तुम्हाला कमी करावी लागणार आहे. जर तुम्ही पाईपाची साईज जर 2 इंची 2.5 इंची जर ठेवली तर तुम्हाला तिथे पाणी कमी येणार आहे, कारण त्या इम्पेलरवरती तुमच्या मोटरच्या पंख्यावरती तिथे लोड येणार आहे. तर तुम्हाला 5 HP जर तुमच्याकडे पंप असेल तर जास्तीत जास्त तुम्ही 300 ते 350 फुटापर्यंत तुम्ही मोटर ही सोडू शकता. जास्तीत जास्त 350 फुटापर्यंत 350 फुटाच्या तर तुम्ही जर मोटर खाली सोडली तर तुम्हाला पाणी वगैरे येणार नाही, वरती येणार नाही. आलं तर थोडं फार प्रमाणात पाणी चालेल. आणि पाणी जरी चाललं तर तुम्हाला जे जॉईंट वगैरे बस्ट होणे, जॉईंट वगैरे जळणे किंवा ओव्हरलोड
किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा तिथे फॉल्ट तुमच्या स्टार्टरवरती येऊ शकतो. हे झालं 5 HP सोलर पंपासाठी. जर शेतकरी बांधवाकडे 5 HP जर पंप जर असेल तर तो जास्तीत जास्त किती खोलीतून पाणी उपसू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जर 7.5 HP जर पंप जर असेल तर तुम्हाला 350 ते 400 फुटापर्यंत तुम्ही ती मोटर सोडू शकता. जास्तीत जास्त हायेस्ट म्हणजे 400 फुटापर्यंत तुम्ही ती मोटर सोडू शकता. जर 400 फुटाच्या जास्त जर सोडली तर ती पाणी तुम्हाला जास्त तिथे भेटणार नाही, आणि जरी सोडली तर तुम्ही थोडेफार प्रमाणात तिथे पाणी तुम्हाला तिथे येणार आहे. तर अशा पद्धतीने ज्या शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या होत्या की आमचा बोर इतका खोल आहे तर किती फुटापर्यंत आमचा जो सोलर पंप आहे तो पाणी मारणार आहे, तर ही समस्या जर तुम्हाला जर कळली जर असेल किंवा व्हिडिओमधली जर माहिती कळली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर माहिती कळली नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि सोलर संबंधित जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर समस्या जर येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि जे सोलर संबंधित तुम्हाला जे फॉल्ट येत असतात जसं की ओव्हर करंट, डायरेक्ट डिटेक्टेड, आउटपुट ओपन सर्किट, किंवा मोबाईलवरती आपला सोलर पंप कसा चालू बंद करायचा, किंवा सोलर कोणत्या कंपनीचं सोलर चांगला आहे, कोणती कंपनी चांगली आहे, असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आपण बनवलेले आहेत. ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि जर व्हिडिओ मधली माहिती जर तुम्हाला जर आवडली जर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या लाईक करण्याने आम्हाला जो दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला नक्की प्रोत्साहन भेटतं, की आम्हाला कळतं की समजा बुवा ह्या व्हिडिओ आपण बनवलेले व्हिडिओ शेतकऱ्याला मदतगार होतात, शेतकऱ्याला आवडतात, शेतकरी पाहतात. त्याच्यामुळे तुम्हाला होता येईल तेवढं शक्य आपल्या ज्या व्हिडिओला लाईक करत जा आणि अशा शेतकऱ्यापर्यंत शेअर करीत जा ज्या शेतकऱ्याला या व्हिडिओची गरज आहे. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.